पठाणकोट हवाई तळावर दहशतवाद्यांना शोधण्याची मोहीम सुरूच। संरक्षण मंत्री, लष्कर आणि हवाई दल प्रमुख पठाणकोटला भेट देणार। जगभरातून पठाणकोट हल्ल्याचा निषेध, सूत्रधारांवर कारवाईसाठी पाकिस्तानने मदत करावी अमेरिकेची अपेक्षा। शहीद लेफ्टनंट कर्नल निरंजन यांच्या पार्थिवावर केरळमधल्या पलक्कड इथं लष्करी इतमामात अंत्यसंस्कार। अफगाणिस्तानात भारतीय दूतावासावर हल्ला झाल्यानंतर लपलेले हल्लेखोर विशेष सुरक्षा दलाकडून ठार, संयुक्त राष्ट्रांकडून हल्ल्याचा निषेध। भूकंपग्रस्त मणिपूर आणि इतरत्र बचाव आणि मदत कार्याला वेग, केंद्र सरकार आवश्यक सर्व सहकार्य देणार। भारतासाठी शाश्वत पायाभूत सुविधा या विषयावरच्या राष्ट्रीय शिखर परिषदेचं नवी दिल्लीत अरुण जेटली यांच्या हस्ते उद्घाटन। विदर्भातल्या गोसीखुर्द प्रकल्पात पुनर्वसन आणि भूसंपादन कामासाठी राज्य सरकार तात्काळ 240 कोटी रुपये मंजूर करणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा। उदय योजनेत सहभागी व्हायला महाराष्ट्राची मान्यता, योजनेमुळे वीज वितरण कंपन्या अधिक सक्षम होणार। नाशिक जिल्ह्यातल्या दारणा धरणातून अहमदनगर जिल्ह्याला शेती आणि पिण्यासाठी 2 टीएमसी पाणी सोडण्याचे जलसंपदा मंत्र्यांचे आदेश। रायगड महोत्सव 21 ते 24 जानेवारी, संपूर्ण ऐतिहासिक काळ उभा करणार, सांस्कृतिक कार्यमंत्र्यांची माहिती। छोटा राजनच्या सर्व 70 खटल्यांच्या सुनावणीसाठी मुंबई उच्च न्यायालयाकडून विशेष न्यायालयाची स्थापना। शीना बोरा हत्या प्रकरणात आरोपी पीटर मुखर्जीने मुंबईतल्या विशेष न्यायालयात दाखल केलेल्या जामीन अर्जावरची सुनावणी आज। शिया धर्मगुरूंना मृत्यूदंड दिल्याच्या पार्श्वभूमीवर सौदी अरेबिया आणि अन्य सुन्नी देशांनी इराणी शिया राष्ट्राशी संबंध तोडले। ऑस्ट्रेलिया विरुद्ध 2001 मधली व्हीव्हीएस लक्ष्मणची 281 धावांची कसोटी खेळी, 50 वर्षातली सर्वोत्तम क्रिकेट खेळी। मुंबईतल्या आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत प्रणव धनावडेचा 323 चेंडूत नाबाद 1000 धावांचा विश्वविक्रम।